अपडेट येते मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी। या दुर्घटनेप्रकरणी ज्याचा शोध सुरू होता तो आरोपी भावेश भिंडे हा पोलिसांना सापडलाय। राजस्थानमधून भावेश भिंडे याला अटक करण्यात आलेली आहे। भावेश भिंडे याच्यावर होर्डिंग संदर्भातले आधीच 21 गुन्हे दाखल होते। त्यानंतर घाटकोपर दुर्घटनेनंतर त्याच्यावर आणखी गुन्हा दाखल करण्यात आला। तेव्हापासून भावेश भिंडेला शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत होते, पण भावेश भिंडे हा त्याच्या राहत्या घरातून गायब झाला होता। भावेश भिंडेला शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली होती आणि आता जी अपडेट हाती येते त्यानुसार राजस्थानमधून भावेश भिंडेला अटक करण्यात आलेली आहे। राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये भावेश भिंडे हा पोलिसांना सापडलाय। मुंबईमधल्या होर्डिंग दुर्घटनेतल्या 16 बळींना जबाबदार असलेला भावेश भिंडे अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडेला अटक केली आहे। ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी भावेश भिंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला। तेव्हापासून भावेश भिंडेचा पोलीस शोध घेत होते, पण भावेश भिंडे पोलिसांच्या हाती लागत नव्हता। वारंवार तो आपली लोकेशन्स बदलत होता आणि त्यामुळे तो पोलिसांना सापडत नव्हता, अशी ही माहिती पोलिसांच्या सूत्रांकडून समोर येत होती। मात्र अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं भावेश भिंडेला राजस्थानमधल्या उदयपूरमधनं अटक केलेली आहे। या संदर्भातली आणखीन माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी विनोद तळेकर यांच्याकडून। विनोद, हा कविता, भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलिसांच्या क्राईम शाखेची 8 पथकं भावेश भिंडेच्या शोधासाठी विविध दिशांना गेली होती आणि राजस्थानच्या उदयपूरमधून भावेश भिंडेला पकडण्यात आलेला आहे। आता ही बातमी समोर येते आणि अरेस्ट केल्यानंतरचा फोटोही समोर आलेला आहे। काही वेळातच आपण तो दाखवणार आहोत। भावेश भिंडे हा घाटकोपर दुर्घटना प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे। सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह इतरही गुन्हे त्याच्यावर नोंदवण्यात आलेले आहेत आणि प्रमुख आरोपी होता आणि 3 दिवसांपासून तो फरार होता। मुलुंडमधल्या त्याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली होती, झाडाझडती घेतली होती, तिथे तो आढळून आला नव्हता आणि त्याचं शेवटचं लोकेशन 2 दिवसांपूर्वी लोणावळ्यामध्ये सापडलं होतं। त्यामुळे तो दक्षिण भारतात पळाला असावा अशा स्वरूपाची माहिती पोलिसांना मिळत होती। पण आता जी माहिती समोर येते त्यानुसार उदयपूरमधून त्याला अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि आपण हा जो एक्सक्लुझिव्ह फोटो पाहतोय जिथे भावेश भिंडेला पकडलेला पोलीस पथकासह तो दिसतोय। टी शर्ट मध्ये जो आहे तो भावेश भिंडे आणि त्याला उदयपूरमधून अटक करण्यात आलेली आहे। या फोटोमध्ये जो काळ्या टी शर्ट मध्ये व्यक्ती दिसते तीच भावेश भिंडे आहे। भावेश भिंडे हा तोच व्यक्ती आहे जो घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांना हवा होता, कारण हे होर्डिंग ज्या कंपनीनं उभारलं होतं ती कंपनी भावेश भिंडेची होती। मुलुंड पासून ते जवळपास घाटकोपर पर्यंत जितकी होर्डिंग्स उभारण्यात आलेली आहेत त्यातली बहुतांश होर्डिंग्स ही भावेश भिंडे याच्याच कंपनीची आहेत। यातली काही होर्डिंग्स ही अनधिकृत आहेत। मुंबई महानगरपालिकेने त्या संदर्भात माहिती दिलेली आहे। भावेश भिंडेवर या अगोदर सुद्धा अनधिकृत होर्डिंग्स उभी करण्यासाठी काही झाडांना विष देऊन मारणं यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत। या सगळ्या प्रकरणांमध्ये भावेश भिंडेवर कारवाई सुरू होती। मात्र घाटकोपर मधल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर भावेश भिंडे याची अटक करणं पोलिसांना गरजेचं होतं। दुर्घटना झाल्यानंतर लगेचच मुंबई पोलिसांनी भावेश भिंडेचा शोध घेणं सुरू केलं होतं, पण भावेश भिंडे पोलिसांना सापडत नव्हता। अखेर आज राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये भावेश भिंडेला ताब्यात घेण्यात आले। मुंबई गुन्हे शाखेचे जे कर्मचारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी भावेश भिंडेला ताब्यात घेतले। काळ्या टी शर्ट मध्ये आणि काळ्या पॅन्ट मध्ये जी व्यक्ती दिसते ती भावेश भिंडे आहे। डाव्या बाजूनं 2ऱ्या क्रमांकाची व्यक्ती आणि त्याच्या बाजूला उभे असलेले जे सगळे दिसतात ते आपल्याला मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत। या सगळ्यांनी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी राजस्थानमध्ये ही कारवाई केली। राजस्थानमधल्या उदयपूर शहरामध्ये ही कारवाई झाली। भावेश भिंडे इथे लपून बसला होता आणि त्याला तिथूनच ताब्यात घेण्यात आले। भावेश भिंडे याला अटक करणं का गरजेचं होतं आणि भावेश भिंडे या प्रकरणामध्ये का महत्त्वाचा होता या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। भावेश भिंडे मूळचा मुंबईमधल्या मुलुंडचा। भावेश भिंडेचे वडील रिक्षा चालवायचे मुंबईमध्ये। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्याचं लहानपण गेलं। ॲड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचं काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर जाहिरातीच्याच व्यवसायामध्ये आला। वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर भावेशने स्वतःचा व्यवसाय सुरू केला। ठाणे ते घाटकोपर पर्यंत भावेश भिंडेचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर पसरला आणि घरचा पत्ता त्यानं मुलुंडचा सांगितला होता, पण त्याचं वास्तव्य सध्या मुलुंडमध्ये नाहीये। भावेश भिंडेचं मुलुंड पश्चिमेला एक कार्यालय मात्र जरूर आहे आणि 2009 साली याच भावेश भिंडेनं मुलुंडमधून विधानसभेची निवडणूक सुद्धा लढली होती। सरदार तारासिंग यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून भावेश भिंडे हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये होता। होर्डिंग प्रकरणाचे 21 गुन्हे भावेश भिंडे याच्यावर दाखल आहेत आणि LBS रोडवर इगो मीडिया कंपनीचं ऑफिस आहे। ही इगो मीडिया कंपनी भावेश भिंडेची आहे। पुन्हा एकदा जाऊयात माझे सहकारी विनोद यांच्याकडे।
विनोद, अटक ताब्यात तर घेतलेला आहे भावेश भिंडे याला, यानंतरची कारवाई काय आहे? कविता, भावेश भिंडेला अरेस्ट केल्यामुळे आता अनेक गोष्टींची उकल होणार आहे. गेल्या 4 दिवसांपासून या प्रकरणात नेमका दोषी कोण याचा निकाल लागत नव्हता. कारण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातली परवानगी दिल्याचं महापालिकेचे अधिकारी म्हणतात. महापालिकेने या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट केलं नसल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे. ब्लेम गेम सुरू झाले होते, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होत होते. नेमकी प्रोसिजर काय फॉलो करण्यात आली होती या गोष्टी या अरेस्ट नंतर त्याची उकल होऊ शकणार आहे. भावेश भिंडे याच्याकडून पैसे घेऊन रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी हा सगळा त्याला एक मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं अशा स्वरूपाचा आरोपही केला जात होता. आता या सगळ्या आरोपांची उत्तरं मिळू शकणार आहेत. भावेश भिंडे बोलता झाल्यानंतर त्याच्याकडून कोण नेमका या प्रकरणात दोषी आहे, काही बेकायदेशीरपणे त्याला परवानग्या देण्यात आल्या होत्या का, या सगळ्या गोष्टींची उकल होणार आहे. त्यामुळे ही अरेस्ट महत्वाची होती आणि 3 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपलं आणि त्यातच आता भावेश भिंडेची अटक झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अनेक महत्वाचे खुलासे पुढच्या 1 ते 2 दिवसात होऊ शकतात. कविता, रेल्वे अधिकाऱ्यांची मदत झाली का, महापालिका अधिकाऱ्यांची मदत झाली का आणि राजकीय वरदहस्त भावेश भिंडेवर आहेत का, हा प्रश्न या घटनेनंतर प्रामुख्यानं उपस्थित केला जाऊ लागला. भावेश भिंडेवर कुणाचा वरदहस्त असू शकतो या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर शोधताना नेमक्या काय काय शक्यता समोर येत आहेत बघूयात. भावेश भिंडेला अटक झाल्यानंतर त्याला मदत करणारे कोणकोणते हात होते यांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी होते का, रेल्वेचे अधिकारी होते का, कुणी राजकीय नेते होते का, असे अनेक प्रश्न आहेत. भावेश भिंडेची जबानी घेतल्यानंतरच या सगळ्या प्रश्नांची उकल होण्याची शक्यता आहे. ही घटना घडल्यापासून लगेचच पोलिसांनी भावेश भिंडेचा शोध सुरू केला होता. मात्र भावेश घटनेनंतर लगेचच फरार झाला होता आणि भावेशचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली होती. आपल्या मूळ घरी तो वास्तव्याला नव्हता, त्यामुळे इतर ठिकाणी त्याचा शोध सुरू झाला होता. त्याच्या कार्यालयामध्ये सुद्धा तो नव्हता. वेगवेगळ्या राज्यांमध्ये भावेशचा शोध सुरू होता. महाराष्ट्रामध्ये तो आहे की महाराष्ट्राच्या बाहेर आहे हाही प्रश्न होता. अखेर 4 दिवसांनंतर भावेश भिंडे राजस्थानमधल्या उदयपूरमध्ये पोलिसांना सापडलाय. भावेश भिंडेला घेऊन आता पोलिसांची टीम मुंबईमध्ये येईल. त्यानंतर भावेश भिंडे याची चौकशी होईल आणि याच चौकशीनंतर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला भावेशसह आणखीन कोण कोण जबाबदार आहे या प्रश्नांची कदाचित उत्तरं आपल्याला मिळू शकतील. भावेश भिंडे याला जे कंत्राट देण्यात आलं होतं ते कंत्राट नेमकं कुणी दिलं, ते कंत्राट देताना कोणकोणत्या प्रक्रिया अवलंबण्यात आल्या होत्या, भावेश भिंडेनं जेव्हा कंत्राटाचं उल्लंघन केलं, अटी शर्तींचं उल्लंघन केलं, त्यावेळेस त्याला कुणी पाठीशी घातलं होतं, पाठीशी घालत असताना काही आर्थिक गैरव्यवहार झाले होते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भावेश भिंडेच देऊ शकतो आणि म्हणूनच भावेश भिंडेला अटक होणं महत्त्वाचं होतं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात तर घेतलेलं आहे. मात्र यानंतर भावेश भिंडेला अटक करणं, न्यायालयासमोर हजर करणं, त्याची चौकशी करणं, या सगळ्या प्रक्रिया पार पडतील आणि त्यानंतरही भावेश भिंडेवर कुणाचा वरदहस्त होता या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. भावेश भिंडे हा खरं तर ब्लॅकलिस्ट होता, मात्र तरीही त्याला मुंबईमधल्या होर्डिंगचं कंत्राट मिळालं होतं. हे नेमकं कसं? बेकायदा होर्डिंगचे 21 गुन्हे भावेश भिंडेवर दाखल होते, मात्र तरीही मुंबईमध्ये इतकं महाकाय होर्डिंग भावेश भिंडेनं कसं उभारलं? होर्डिंग उभारण्याची मुंबईमधली कमाल मर्यादा 40x40ची असताना भावेश भिंडेनं उभारलेलं होर्डिंग हे 120x120चं होतं, जे कसं उभारलं गेलं? सर्व पक्षीयांसोबत भावेश भिंडेची उठबस होती. मग भावेश भिंडेला नेमका कुणाचा वरदहस्त होता? हे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं भावेश भिंडे याच्या चौकशीमधनं समोर येऊ शकतात. त्यामुळे भावेश भिंडे हा त्याच्या चौकशीमध्ये काय काय माहिती देतो त्यावरच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधल्या जबाबदारांची नावं समोर येऊ शकतात. घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये भावेश भिंडे हा महत्त्वाची कडी होता, ज्याला ताब्यात घेणं हे पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण भावेश भिंडे सांगू शकतो की या संपूर्ण दुर्घटनेला जबाबदार असणारी आणखी नावं कोणती आहेत. रेल्वे पोलिसांची जागा होती, ज्या जागेवर हा पेट्रोल पंप उभा करण्यात आला होता आणि रेल्वे पोलिसांनीच भावेश भिंडेला याच ठिकाणी होर्डिंग उभं करण्याची परवानगी दिली होती. अर्थात रेल्वे पोलिसांनी जरी परवानगी दिली असली तरी मुंबई महानगरपालिकेचे स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं होतं, त्यांचीही परवानगी गरजेची होती. मात्र अशी परवानगी आपण दिली नसल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं होतं. पण स्ट्रक्चरल ऑडिट मात्र झालं होतं, त्याचा रिपोर्टही महानगरपालिकेला गेला होता. त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं, भावेश भिंडेला कुणाकुणाची मदत होती आणि 40x40ची परवानगी असताना सुद्धा 120x120चं होर्डिंग भावेश भिंडेनं उभं केलं, तरी 2 वर्ष मुंबई महानगरपालिकेनं रेल्वे पोलिसांनी कोणतीही कारवाई का केली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.
या होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 16 जणांना आपले प्राण गमवावे लागले. 40हून अधिक जणांवर अजूनही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे या इतक्या मोठ्या दुर्घटनेला कोण जबाबदार आहेत त्यांची नावं सर्वांसमोर येणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच भावेश भिंडेची चौकशी होणं आणि या चौकशीमधनं खरी नावं समोर येणं हे आता गरजेचं आहे. भावेश भिंडेला सध्या तरी उदयपूरमधनं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय. त्याला मुंबईमध्ये आणलं जाईल, त्यानंतर न्यायालयासमोर सादर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालयाकडून भावेश भिंडेला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी मिळते यावर त्याची चौकशी होईल. सध्याच्या घडीची मुंबईमधल्या घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेतली ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट. आज सकाळीच या होर्डिंग दुर्घटनेमधलं बचाव कार्य थांबवण्यात आलं. या होर्डिंग दुर्घटनेमध्ये जितके लोक अडकले होते त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माध्यमांना दिली. त्यानंतर या संपूर्ण पेट्रोल पंपावर आदळलेला हा होर्डिंगचा सांगाडा बाजूला काढण्याचं काम सध्या यंत्रणांकडून सुरू आहे. जे जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मात्र प्रश्न हाच आहे की या संपूर्ण दुर्घटनेला जबाबदार कोण आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भावेश भिंडे याला अटक होणं, याला ताब्यात घेणं हे महत्त्वाचं होतं. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी भावेश भिंडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि तेव्हाच ही माहिती समोर आली की भावेश भिंडे याच्यावर याच संदर्भात 21 गुन्हे या अगोदरच दाखल करण्यात आले होते. भावेश भिंडे याची इगो मीडिया कंपनी ब्लॅकलिस्ट होती, मात्र तरीही त्याला परवाने दिले गेले. भावेश भिंडेनं संपूर्ण ईस्टर्न एक्सप्रेसवेवर अनेक होर्डिंग्ज उभे केले होते. जर भावेश भिंडेवर इतके गुन्हे दाखल होते तर त्याला होर्डिंग्ज उभी करायला परवानगी दिली कशी? रेल्वे पोलिसांच्या जागेवर भावेश भिंडेनं इतकं मोठं होर्डिंग कसं उभं केलं? परवानगी जितक्या फुटांची होती त्यापेक्षा तिप्पट आकाराचं होर्डिंग भावेश भिंडेनं उभं कसं केलं? आणि रेल्वे पोलीस, मुंबई महानगरपालिका तब्बल 2 वर्ष याकडे का डोळेझाक करून होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. ती उत्तरं भावेश भिंडे याच्या जबानीमधून कदाचित मिळू शकतात. त्यामुळे या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी भावेश भिंडे याच्या जबानीमधनं आता काय उत्तरं समोर येतात याकडे लक्ष आहे. पण मुंबई पोलिसांसाठी हा एक महत्त्वाचा दुवा, कारण या घटनेच्या चौकशीला सुरुवात करायची तर भावेश भिंडेची जबानी घेणं, भावेश भिंडेची चौकशी करणं हे पोलिसांसाठी अत्यंत गरजेचं होतं. गेले 4 दिवस भावेश भिंडे फरार होता. तो देशात आहे की देशाबाहेर आहे, महाराष्ट्रात आहे की राज्याबाहेर आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात होते. मात्र भावेश भिंडे याला ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबई पोलिसांसाठी या प्रकरणाचा तपास पुढे नेणं सोपं होणार आहे. घाटकोपरमधून भावेश भिंडे गायब झाला होता. त्याचा मूळचा पत्ता हा मुलुंडचा होता. मुलुंडमधल्या त्याच्या घरी भावेश भिंडे सापडला नव्हता. त्याचं कार्यालय आहे तिथेही तो सापडला नव्हता आणि त्यानंतर त्याचा शोध पोलिसांकडून सुरू होता. सोमवारी दुपारी मुंबईमध्ये अचानकपणे वारा, वादळ आणि पाऊस सुरू झालं. अनेक जण घाटकोपरमधल्या छेडानगर जंक्शनच्या बाजूला अगदी पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या या पेट्रोल पंपावर आश्रय घेण्यासाठी उभे राहिले. काही जण या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल, डिझेल आणि CNG अशी 3ही सुविधा असलेला हा पेट्रोल पंप होता. त्यामुळे गर्दी प्रचंड मोठी होती. पावसामुळे दुचाकीस्वारांची संख्या इथं थांबलेल्या मोठी होती. वाऱ्याचा वेग प्रचंड होता आणि काही कळायच्या आत धाडकन हे होर्डिंग खाली आलं आणि पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या या होर्डिंगच्या खाली सापडल्या. काही जण या दुर्घटनेतनं आपला जीव वाचवून बाहेर पडले, मात्र अनेक जण गाड्यांमध्ये चढकून पडले होते. मंगळवारी सकाळपर्यंत 16 मृतदेह हाती आले होते. त्यानंतरही गाड्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरूच होतं. बुधवारी सकाळपर्यंत हे काम सुरू होतं. मात्र आज सकाळी या दुर्घटनेमध्ये अजून कुणीही अडकलेलं नाही. बचाव कार्य थांबवतोय अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली. मात्र हे सगळं होत असताना मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे पोलीस प्रशासन यांच्यामध्ये ब्लेम गेम, आरोप प्रत्यारोप सुरू होते आणि याचं कारण हे होतं की ही जागा रेल्वे पोलिसांची होती. हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर या दुर्घटनेला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर मुंबईकर महानगरपालिकेकडे, राज्य सरकारकडे मागत होते. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर पहिली अटक गरजेची होती ती भावेश भिंडे याची. ज्या दिवशी हा गुन्हा घडला, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी भावेश भिंडेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्या अगोदरच भावेश भिंडे मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. त्यामुळे भावेश भिंडेला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी जवळपास 8 पथकं तयार केली होती.
जी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, मुंबईतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये भावेश भिंडेचा शोध घेत होती. भावेश भिंडे हे सातत्यानं आपलं लोकेशन बदलत होता, ही माहिती पोलिसांच्या समोर होती. त्यामुळे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मिळवणं आणि त्याला ताब्यात घेणं यासाठी पोलीस रात्रंदिवस प्रयत्न करत होते. अखेर घटनेनंतर 4 दिवसांनी भावेश भिंडे हा पोलिसांच्या ताब्यात आलाय. भावेश भिंडेवर आधीच 21 गुन्हे दाखल आहेत. मात्र या सगळ्यातला महत्त्वाचा गुन्हा 22वा गुन्हा आहे, जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, सोमवारी घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा. याच अटकेनंतर काही इंटरेस्टिंग माहिती आता समोर येते. ती माहिती नेमकी काय आहे जाणून घेण्यासाठी माझे सहकारी विनोद तळेकर यांच्याकडे जाऊयात. विनोद, कविता, एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. भावेश भिंडेला अटक केल्यानंतर तो उदयपूर पर्यंत कसा पोहोचला याबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडून आपल्याला मिळालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर भावेश भिंडे हा तातडीनं लोणावळ्याला रवाना झाला. लोणावळ्याला त्याचं शेवटचं लोकेशन ट्रेस झालं आणि लोणावळ्याला तो गेल्यानंतर त्यांनी त्याचा फोन बंद केला. त्यानंतर तो पुन्हा मुंबईत परतला. मुंबई मार्गे तो शीळ फाटा मार्गे अहमदाबादला गेला आणि अहमदाबादवरनं तो उदयपूरला रवाना झाला. उदयपूरला पोहोचल्यानंतर तो ज्या हॉटेलमध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली त्या हॉटेलमध्ये तो नाव बदलून राहत होता. त्यांनी वेशही बऱ्यापैकी बदलला होता. आपण फोटोमध्ये बघू शकतो की एरवी त्याच्या चेहऱ्यावर असणारी दाढी या फोटोमध्ये दिसत नाही. त्यामुळे आपली आयडेंटिटी बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्या हॉटेलमध्ये वेगळ्या नावाने राहत त्यांनी स्वतःचा चेहऱ्यावरच्या पण महत्वाच्या गोष्टीत बदल करत त्यांनी दाढी वगैरे काढून तो वेगळ्या नावानेही वावरत होता. ही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कविता, आता भावेश भिंडेला मुंबईमध्ये घेऊन येण्याची प्रक्रिया बहुधा सुरू होईल. विनोद, मुंबई पोलिसांच्या क्राईम विभागानंच ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे उदयपूर पोलिसांच्या मदतीनं संयुक्त कारवाई झाली असणार. आता उदयपूरवरनं त्याला मुंबईत आणलं जाईल. कशा पद्धतीने ते आणलं जाईल ते पाहणं महत्वाचं असेल. पण कदाचित आजच रात्री त्याला मुंबईत आणलं जाईल किंवा उद्या सकाळी आणून त्याला कोर्टात हजर केलं जाईल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. कविता, मुंबई पोलिसांसाठी ही अटक, विनोद, अत्यंत महत्वाची आहे. कारण जोपर्यंत भावेश भिंडे सापडणार नव्हता तोपर्यंत या संपूर्ण दुर्घटनेच्या तपासाला सुरुवातच होणं शक्य नव्हतं. त्यामुळे आता भावेश भिंडे सापडल्यानंतर त्याचा जबाब घेणं, त्याच्यासाठी न्यायालयाकडनं PC मिळवणं हे सगळं पोलिसांसाठी एक मोठं आव्हान असणार आहे. पण पोलिसांसाठी एक सगळ्यात दिलाशाची गोष्ट ही आहे की या घटनेतला जो प्रमुख आरोपी होता, ज्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे, त्या भावेश भिंडेला आता पोलिसांनी अटक केलेली आहे. भावेश भिंडेच्या चौकशीतूनच या घटनेला जबाबदार असणारे पुढचे चेहरे, पुढची नावं ही समोर येणं शक्य होईल. भावेश भिंडेला ताब्यात घेतल्यानंतर आता मुंबई पोलिसांची टीम ही उदयपूरहून रवाना होईल. सहसा अशा प्रकारच्या अटकांमध्ये संबंधित राज्याची मदतही महत्वाची असते. पुन्हा एकदा पाहूयात की भावेश भिंडे नेमका आहे कोण.